झी 24 तास एक पाऊल पुढे। आंब्याच्या विविध जातींमध्ये आता एका नव्या जातीची भर पडली आहे आणि या आंब्याचं नाव आहे आबा। होय, राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर पाटील यांच्या लोकप्रिय संबोधनाचं नाव या आंब्याला देण्यात आलंय। रसाळ आणि सोबत गावठी आंब्याचा अस्सल स्वाद देणारा हा आंबा हातोहात खपतोय। सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातला एक टोकाचा तालुका, ऐसपैस पसरलेली गोदावरी नदी आणि सुपीक जमीन हे इथलं वैशिष्ट्य। या सिरोंचा गावाशेजारीच आहे कोंडरा विश्वेश्वरराव यांची आंब्याची बाग। एकूण 25 एकर जागेत राव यांनी आपल्या पिढीच्या जमिनीवर आंब्याच्या एकूण 22 जातींची 1000 झाडं जोपासली आहेत। प्रदूषण मुक्त वातावरण असल्यानं या भागात आंबा उत्पादनही चांगलं होतं। हमारे पास 22 वैरायटी के आम के पेड़, 22 वैरायटी में साउथ, नॉर्थ और उड़ीसा तीनों स्टेट के हैं। गावठी आंब्याचा स्वाद पुढच्या पिढीला मिळावा ही या शेतकऱ्याची इच्छा आहे। त्यासाठीच त्यांनी गेली अनेक वर्ष धडपड चालवली आहे। त्यातूनच अस्सल गावठी आंब्याच्या झाडावर रसाळ संकरित आंब्याचं कलम करून त्यांनी नवी जात विकसित केली आहे। तिचं नाव काय ठेवावं असा प्रश्न त्यांना पडला होता। त्यांनी हा नवा आंबा गडचिरोलीत झालेल्या एका प्रदर्शनात ठेवला। या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकमंत्री आर पाटील यांना ही जात विशेष आवडली। राव यांनी मग या आंब्याच्या जातीचं नाव आबा असं ठेवलं। राव यांच्या आंब्यात आबा आंब्याची 4 झाडं आहेत। 2008 पासून त्यांनी जोपासलेल्या या झाडांना प्रत्येकी 800 किलो उत्पन्न मिळतंय। ये आबा आम जो है हमने लगाया था 2008 में, जो एग्जीबिशन के टाइम में हमने ले जाके वहाँ रखा था पहली बार। तो वहाँ पे सभी के सभी थे, कलेक्टर, एसपी, पालक मंत्री साहब, तो उनको ये पसंद आ गया। गडचिरोलीत याना त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात पडीक जमीन आहे, उद्योग नाहीत, बेरोजगार हातांना कामाची गरज आहे। या स्थितीत शेतीतील नवतंत्र इथला माणूस जगविण्यासाठी आवश्यक असल्याचं राव सांगतात। राव यांच्या शेतीतल्या या नव्या प्रयोगाला सरकारी पाठबळ मिळो न मिळो, राजमान्यता मात्र भक्कम लागते। त्यामुळेच त्यांचा आबा आंबा चर्चित आहे। झी मीडियासाठी उस्मानाबादहून महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।